गेल्या अनेक दिवसांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी केली जात होती आणि अखेर ही मागणी विधानसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण झाली। सगळीकडे आनंद व्यक्त करण्यात आलेला होता। याच संदर्भातला हा रिपोर्ट पाहूया। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय। दिल्लीतून अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आलाय। सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मंत्री उदय सामंत यांना हा आदेश सोपवला असून गेल्या कित्येक वर्ष प्रलंबित असलेला हा आदेश निघाल्यामुळे या निर्णयाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। अभिजात मराठी भाषेच्या आदेशाची अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांना सोपवली आहे। विशेष म्हणजे 11 वर्षांपूर्वी जेव्हा हा प्रस्ताव पाठवला गेला तेव्हा उदय सामंत हे मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री होते आणि आज मितीस जेव्हा हा अभिजात मराठी भाषेसाठीचा शासनादेश जारी झाला तेव्हा सुद्धा उदय सामंत हे मराठी भाषेचे कॅबिनेट मंत्री असल्यानं या योगायोगाचीही या निमित्तानं चर्चा होते। हा अभिजात दर्जा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना मनापासून धन्यवाद। 30 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं मराठी भाषेचं पहिलं विश्व संमेलन हे पुण्यामध्ये होतंय। त्याला आपण देखील सगळ्यांनी उपस्थित राहावं। राज्यात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर असताना केंद्र सरकारनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातला मोठा निर्णय घेतला होता। मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली अशा 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला। हा दर्जा मिळणं म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहर उमटणं। देशात आतापर्यंत 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय। दरम्यान अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे निकष काय असतात पाहूया। ती भाषा किमान 1.5 ते 2,000 वर्ष प्राचीन असायला हवी। त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ आणि अन्य साहित्य परंपरा असावी। ते मूळ त्याच भाषेतील लिहिलेलं असावं, अनुवादित नसावं। भाषेचा प्रवास अखंडित असावा। निकषाच्या कसोटीवर उतरून मराठी भाषा अभिजात ठरली खरी, पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर काय फायदा होणार ते सुद्धा पाहूया। भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी अंदाजे 250 ते 300 कोटी रुपयांचं अनुदान मिळणार। भाषा भवन उभारणं, त्या भाषेतील साहित्याचा प्रसार करणं, ग्रंथालय उभारणं याकरिता निधी उपलब्ध होणार। अभिजात भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होणार। सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना केली जाणार। प्रत्येक विद्यापीठात त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारले जाणार। भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार। प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार। आतापर्यंत तमिळ, संस्कृत, मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि ओडिया या 6 भाषांना अभिजात भाषेचा हा दर्जा मिळाला होता। त्यात आता मराठीलाही स्थान मिळाल्यामुळे अवघ्या मराठी मनांचा ऊर अभिमानानं भरून आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।